ऐकत असलेल्या माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय जरी छोटा असला तरी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकास उपयुक्त ठरणारा असा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यात एकूण किती ग्रंथे लिहिली व ती कोणकोणती आहेत. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा परिचय करून देण्याची फारशी आवश्यकता नाही, कारण ते आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. परंतु आपल्याला ठाऊक असलेले बाबासाहेब हे वेगवेगळे असू शकतात, कारण बाबासाहेब हे कोणत्याही एका व्याख्येच्या चौकटीत न मावणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. खरं पाहिलं तर अष्टपैलू म्हणण्यापेक्षा बहुआयामी हा शब्दप्रयोग अधिक संयुक्तिक ठरेल. त्यांच्या आयुष्याचे विविध पैलू आहेत. ते जसे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत, तसे एक घटनातज्ज्ञही आहेत. ते समाजसुधारकही आहेत व कायदे पंडितही आहेत. ते पत्रकार आहेत व संपादकही आहेत. ते अर्थतज्ज्ञही आहेत व इतिहासकारही आहेत. ते राजकारणीही आहेत व धर्मपंडितही आहेत. अशा अनेक विशेषणांनी त्यांना संबोधिले जाऊ शकते. परंतु आज आपण त्यांच्यामध्ये दडलेल्या एका साहित्यिकाचा, एका लेखकाचा, एका ग्रंथकाराचा उलगडा करणार आहोत. अत्यंत धकाधकीच्या व संघर्षमयी जीवनामध्ये, त्यांच्या जीवना प्रवासामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. त्यांचे साहित्य भारतातच नव्हे तर जगभरामध्ये वाचले जाते व ज्याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. आजही साहित्य क्षेत्रामध्ये डॉक्टर आंबेडकर लिखित ग्रंथांना सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. त्यांचे साहित्य आंधळ्या कल्पना विश्वात रम्य प्रवास करणारे स्वैर स्वप्नकृती नसून समाजाचे धगधगते सत्य व संघर्ष निर्भीड व परखडपणे सांगणारे एक बंडखोर वास्तववादी शब्दरत्न आहेत. याच त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या व दिशादर्शक अशा ग्रंथसंपदेची आपण आज तोंड ओळख करून घेणार आहोत. त्यांच्या या पुस्तकाची आज आपण ओळख करून घेणार आहोत, जी पुस्तके त्यांनी स्वतः त्यांच्या अमूल्य लेखणीद्वारे साकार केलेली आहेत. बंधूंनो आणि भगिनींनो, मी जर इतर स्पष्टीकरण न देता बाबासाहेबांनी लिहिलेल्या ग्रंथाचा एक आकडा जर सांगितला तर आपल्यामध्ये त्या संदर्भात मतभेद होण्याची दाट शक्यता आहे. हे साहजिकच आहे. हा संभ्रम टाळता यावा व आपल्याला त्यांच्या ग्रंथांची सोप्या पद्धतीने ओळख करून घेता यावी, या उद्देशाने मी बाबासाहेबांच्या एकूण ग्रंथांना 3 विभागामध्ये विभागले आहे, ज्यामुळे आपल्या मनात कोणताही संभ्रम राहणार नाही. ते 3 विभाग असे आहेत. पहिला विभाग, ते ग्रंथ जे बाबासाहेबांनी स्वतः लिहिले व त्यांच्या हयातीमध्येच ज्यांचे प्रकाशन झाले. भाग दुसरा, ते ग्रंथ जे बाबासाहेबांनी स्वतः लिहिले परंतु त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर ते प्रकाशित झाले. भाग तिसरा, ते ग्रंथ ज्यांना बाबासाहेबांच्या भाषणाला, लेखाला किंवा पत्रालाच ग्रंथाच्या स्वरूपात त्यांच्या पश्चात प्रकाशित करण्यात आले. अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागांमध्ये बाबासाहेबांच्या एकूण ग्रंथांची विभागणी करणे सहज शक्य होईल. या व्यतिरिक्त आपल्याला त्यांच्या ग्रंथांची विभागणी अशा प्रकारेही करता येईल, जसे धर्मविषयक ग्रंथ, इतिहासविषयक, अर्थशास्त्रविषयक, राज्यशास्त्रविषयक, कायदाविषयक, मानववंशशास्त्रविषयक वगैरे वगैरे. आता आपण त्यांच्या या वैविध्यपूर्ण ग्रंथांची एक एक करून धावती तोंड ओळख करून घेऊया. सर्वात पहिला जो ग्रंथ आहे तो आहे ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी.
या ग्रंथाचे मराठी नामकरण ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील प्रशासन व अर्थनीती असे आहे. हा ग्रंथ म्हणजे त्यांचा शोधनिबंध आहे. सन 1915 साली अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये MA पदवीकरिता त्यांनी हा शोधनिबंध सादर केला होता. पुढे त्यांचा हा शोधनिबंध पुस्तकाच्या स्वरूपामध्ये प्रकाशित करण्यात आला. या शोधनिबंधाच्या पानांची एकूण संख्या केवळ 42 आहे. या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी इसवी सन 1712 ते 1858 या काळामधील ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील राज्यकारभार व वित्तनीती या संदर्भातील विविध धोरणांचा ऐतिहासिक आढावा घेतलेला आहे. हे पुस्तक जगभरातील वाचकांमध्ये लोकप्रिय ठरण्याचे कारण म्हणजे या ग्रंथाच्या रूपाने बाबासाहेबांनी हे निदर्शनास आणून दिले की ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये जे धोरणे राबवित होती ते धोरणे भारतीयांच्या हाल अपेष्टांना कसे कारणीभूत ठरले याचे वास्तववादी, परखड व विदारक चित्र त्यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून मांडलेले आहे. दुसरा ग्रंथ कास्ट्स इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट. या ग्रंथाचे मराठी नामकरण भारतातील जातीसंस्था, तिची यंत्रणा, उत्पत्ती आणि विकास असे आहे. याच ग्रंथाला भारतातील जाती या नावानेही ओळखले जाते. बाबासाहेबांचे हे पुस्तक म्हणजे मानववंशशास्त्र विषयातील एक संशोधनात्मक निबंध आहे. इसवी सन 1916 साली अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामधील मानववंशशास्त्राच्या एका परिषदेमध्ये या विषयाचे बाबासाहेबांनी निबंध वाचन केले. त्यांच्या या वाचनामध्ये सांगितलेल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक मुद्दा इथे प्रामुख्याने सांगण्यासारखा आहे. तो म्हणजे ते म्हणाले की आपल्याच जातीमध्ये विवाह करणे हाच जातीसंस्थेचा प्राण आहे. जात या बाबासाहेबांच्या अत्यंत आवडीच्या विषयावरील हा निबंध पुढे पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात आला. तिसरा ग्रंथ आहे द नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया, अ हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी. या ग्रंथाला मराठी भाषेमध्ये भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा या नावाने ओळखले जाते. हा ग्रंथ अर्थशास्त्र विषयक असून हा ग्रंथ म्हणजे इसवी सन 1916 साली अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टरेट या पदवीसाठी सादर केलेला प्रबंध आहे. बाबासाहेबांनी यामध्ये भारताच्या आर्थिक प्रश्नाचा अतिशय सखोल अभ्यास केलेला आहे व हा ऐतिहासिक पृथक्करणात्मक प्रबंध लिहून त्यांनी तो पूर्ण केलेला आहे. हाच प्रबंध पुढे पुस्तकाच्या रूपाने जगभरामध्ये प्रकाशित करण्यात आला. आजही हा ग्रंथ अर्थतज्ञांमध्ये अत्यंत लोकप्रिय व महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. पुढचे पुस्तक आहे फेडरेशन वर्सेस फ्रीडम. याच ग्रंथाचे मराठी नामकरण संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य असे आहे. 29 जानेवारी 1939 रोजी पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स या संस्थेच्या वार्षिक समारंभामध्ये बाबासाहेबांना आमंत्रित करण्यात आलेले होते. तेथील गोखले सभागृहातील काळे स्मृती व्याख्यानमालेतील बाबासाहेबांनी या विषयावर आपले अभ्यासपूर्ण विचार मांडलेले आहेत. याच त्यांच्या व्याख्यानाचे पुढे पुस्तक रूपाने प्रकाशन करून ते वाचकांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. पुढचा ग्रंथ आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. या ग्रंथाचे मराठी शीर्षक रुपयाचा प्रश्न, त्याचा उगम आणि त्यावरील उपाय असे आहे. इसवी सन 1922 साली लंडन विद्यापीठातील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांनी हा प्रबंध डॉक्टर ऑफ सायन्स म्हणजेच DSc या पदवीसाठी सादर केला. यासाठी तेथील अर्थशास्त्रीय प्राध्यापक एडविन कॅनन
यांनी बाबासाहेबांना हा प्रबंध सादर करण्याची अनुमती दिली. या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी भारतीय चलनाच्या उत्क्रांतीची ऐतिहासिक मीमांसा केलेली आहे. एवढेच नव्हे तर भारतासाठी आदर्श चलन पद्धती कोणती हेही सांगितले आहे. आज भारतातील भारतीय रिझर्व्ह बँक ही बाबासाहेबांनी याच ग्रंथामध्ये मांडलेल्या एका कल्पनेचे फलित आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी त्या काळातील प्रस्थापित अर्थतज्ज्ञांची मते खोडून काढलेली आहेत. ब्रिटिशांच्या भारतातील चलन व्यवस्थेतील चुका दाखवून दिलेल्या आहेत. त्यासाठी योग्य उत्तरेही सांगितलेली आहेत. या विषयावर मूलगामी विचार मांडणारे बाबासाहेब लंडन विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयामध्ये DSc ही अत्युच्च पदवी मिळवणारे भारतातील प्रथम व आजही एकमेव व्यक्ती आहेत हे विशेष. पुढचा ग्रंथ पाकिस्तान और द पार्टिशन ऑफ इंडिया. याचा मराठी अनुवाद पाकिस्तान अथवा भारताची फाळणी या शीर्षकाखाली करण्यात आला. इसवी सन 1940 साली हा ग्रंथ मुंबईच्या एका संस्थेद्वारा प्रकाशित करण्यात आला. भारताची फाळणी करून पाकिस्तान या मुस्लिम राष्ट्राची जोरदार मागणी होत असताना या गंभीर प्रश्नावर आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत भारताच्या हितासाठी बाबासाहेबांनी या पुस्तकामध्ये दिलेली उत्तरे ही या पुस्तकाची मोठी विशेषता ठरली आहे. पुढचा ग्रंथ आहे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. हाच ग्रंथ जातीचे निर्मूलन या नावाने मराठी भाषेत प्रसिद्ध आहे. इसवी सन 1936 साली लाहोर येथील जातपात तोडक मंडळाने बाबासाहेबांना अध्यक्षपद भूषविण्यासाठी आमंत्रित केले. यासाठी त्यांच्याकडून अध्यक्षीय भाषण मागविण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले हे अत्यंत अभ्यासपूर्ण, बंडखोर व परखड भाषणाला घाबरून जातपात तोडक मंडळाने हे भाषण देण्यासाठी हरकत घेतली. त्या व्यासपीठावरून बाबासाहेब हे भाषण देऊ शकले नाहीत, परंतु या भाषणाला पुस्तकाच्या स्वरूपामध्ये अगदी जशाच्या तसे वाचकांसाठी उपलब्ध करून दिले. आजही वाचक वर्गामध्ये हे पुस्तक बाबासाहेबांच्या एकूण ग्रंथापैकी अत्यंत आवडीचे असे पुस्तक समजले जाते. पुढचा ग्रंथ आहे रानडे, गांधी अँड जिना. रानडे, गांधी व जिना या विषयावर बाबासाहेबांनी व्याख्यान दिले होते. यालाच पुढे पुस्तक रूपात प्रकाशित करण्यात आले. 18 जानेवारी 1942 रोजी पुण्याच्या डेक्कन सभेने गोखले मेमोरियल सभागृहात न्यायमूर्ती रानडे यांच्या 101व्या जयंतीनिमित्त व्याख्यान देण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांना आमंत्रित करण्यात आलेले होते. या व्याख्यानामध्ये त्यांनी न्यायमूर्ती रानडे, गांधीजी व बॅरिस्टर जिना या तीनही परस्पर विरोधी व्यक्तिमत्वांबद्दल तुलनात्मक व विश्लेषणात्मक विचार मांडले. पुढचा महत्त्वाचा ग्रंथ आहे मिस्टर गांधी अँड द इमॅन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स. श्री गांधी व अस्पृश्यांची मुक्ती असा या पुस्तकाच्या शीर्षकाचा मराठी अनुवाद आहे. इसवी सन 1943 साली थॅकर अँड कंपनी लिमिटेड, मुंबई यांनी पुस्तकाच्या रूपात या ग्रंथाचे प्रकाशन केले. मुळात हा ग्रंथ 1942 साली बाबासाहेबांनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅसिफिक रिलेशन्स या संस्थेकडे प्रबंध म्हणून पाठवलेला होता. हा प्रबंध त्यांच्या अधिवेशनाच्या अहवालामध्ये छापला गेला. या प्रबंधात त्या काळाच्या अस्पृश्यांच्या अनेक प्रश्नांसंबंधी गहन विचार व्यक्त केले होते. पुढचा ग्रंथ आहे कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सॉल्व्ह इट. याचा मराठी अनुवाद जातीय पेच व तो सोडविण्याचा मार्ग असा आहे. हे पुस्तक म्हणजे एके ठिकाणी बाबासाहेबांनी भाषण करण्यासाठी म्हणून जे लेखन तयार केले होते ते होय. ते राजकारणामध्ये अतिशय सक्रिय असताना त्यांनी स्थापन केलेल्या दी ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन
या राजकीय पक्षाचे अधिवेशन 6 मे 1945 रोजी मुंबईच्या नरे पार्कवर आयोजित करण्यात आलेले होते. यामध्ये बाबासाहेबांनी अध्यक्षीय भाषण करत असताना भारतातील राजकारणामध्ये जातीय पेचप्रसंग आणि त्यातून मार्ग काढणे या विषयावर आपली मते मांडली. या संबंधातील हे पुस्तक दिल्ली येथील P&O प्रिंटिंग प्रेस द्वारा प्रकाशित करण्यात आले. पुढील ग्रंथ आहे व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स. काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले या नावाने प्रकाशित झालेला ग्रंथ 1945 साली प्रकाशित करण्यात आला. श्री गांधी व त्यांच्या अधीन असलेल्या काँग्रेसने आपणच अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी आहोत असा वेळोवेळी दिखाऊ कांगावा केला आणि अस्पृश्यांचे राजकीय, सामाजिक व आर्थिक दृष्टीने कसे नुकसान केले हे बाबासाहेबांनी त्यांच्या चिकित्सक व टीकात्मक दृष्टीने मांडले आहे. या ग्रंथात काँग्रेस आणि गांधींवर एकतर्फी आंधळी टीका न करता सर्व आकडेवारी व विपुल माहितीच्या आधारे अनेक पुरावेही सादर करण्यात आलेले आहेत. या ग्रंथाच्या रूपाने बाबासाहेबांनी जनतेच्या निदर्शनास आणून दिले की महात्मा गांधी हे महात्मा नसून एक धूर्त व स्वार्थी राजकारणी आहेत. हा ग्रंथ खूप प्रसिद्ध झाला व एक महान वैचारिक ग्रंथ म्हणून आजही तो लोकप्रिय आहे. पुढील ग्रंथ आहे स्टेट्स अँड मायनॉरिटीज. याचाच मराठी अनुवाद संस्थाने व अल्पसंख्याक असा आहे. स्वतंत्र भारताच्या संविधानामध्ये संस्थाने व अल्पसंख्याक जाती यांचे कोणकोणते असतील, यांचे हक्क कोणकोणते असतील व ते कशाप्रकारे समाविष्ट करून घेता येतील याविषयी लिहिले गेले आहे. मुळात हे ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनतर्फे घटना समितीला दिलेला अस्पृश्यांच्या हिताच्या संरक्षणाचे एक निवेदन आहे. हे निवेदन मूळ इंग्रजी भाषेत लिहिलेले आहे. ते फ्रेमिंग ऑफ इंडियाज कॉन्स्टिट्यूशन या ग्रंथात पान क्रमांक 84 ते 114 या दरम्यान छापले गेले आहे. याला इसवी सन 1947 साली थॅकर अँड कंपनी लिमिटेड मुंबई द्वारा पुस्तकाच्या रूपात प्रकाशित करण्यात आले. पुढील ग्रंथ आहे महाराष्ट्र ॲज अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स. हे पुस्तक मूळ इंग्रजी भाषेत लिहिले गेलेले असून ते ऑक्टोबर 1948 साली थॅकर अँड कंपनी लिमिटेड मुंबई येथून प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्राध्यापक B.C. कांबळे यांनी महाराष्ट्र एक भाषावार प्रांत या शीर्षकाखाली केला. भाषावार राज्य विभागणी व रचना होत असताना त्यामध्ये महाराष्ट्राची स्थिती काय होती व काय असावी, तसेच महाराष्ट्राची राज्यनिर्मिती संयुक्तरित्या विशालकाय राज्यामध्ये न होता हे राज्य छोट्या छोट्या 4 विविध राज्यांमध्ये विभागले गेले तर ते सर्वांसाठी उपयोगाचे राहील असे मत या ग्रंथात बाबासाहेबांनी मांडले आहे. पुढील ग्रंथ आहे द राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमन. हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती या मराठी शीर्षकाने प्रसिद्ध असणारा हा ग्रंथ सर्वप्रथम कलकत्ता येथील महाबोधी या मासिकाने 1951 साली एक वैचारिक व सांस्कृतिक लेख म्हणून प्रकाशित केला. पुढे हा लेख 1965 साली डॉक्टर आंबेडकर पब्लिकेशन सोसायटी या प्रकाशन संस्थेद्वारा पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात आला. या ग्रंथामध्ये स्त्रियांची भूतकाळामध्ये काय स्थिती होती, ती रसातळाला का गेली, बुद्धाचे स्त्रियांविषयी कोणते विचार होते, अशा स्त्रियांबद्दल अनेक महत्त्वाच्या प्रश्नाचे विश्लेषण या पुस्तकामध्ये करण्यात आलेले आहे. पुढील ग्रंथ आहे हू वेर द शूद्रास, म्हणजेच शूद्रपूर्वी कोण होते. हा ग्रंथ इसवी सन 1946 साली प्रकाशित झाला. या ग्रंथास हू वेर द शूद्रास या नावाने जरी ओळखत असले तरीही याचे पूर्ण शीर्षक असे आहे हू वेर द शूद्रास, हाऊ दे केम टू बी द फोर्थ वर्ना इन द इंडियन आर्यन वर्ना सोसायटी. या ग्रंथाचे मर्म असे सांगता येईल की शूद्र हे पूर्वी क्षत्रिय लोक होते, ते सूर्यवंशीय होते. पूर्वी समाजव्यवस्थेमध्ये
तीनच वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य. परंतु यातील काही क्षत्रियांचा ब्राह्मणांशी संघर्ष झाला. त्यामुळे ब्राह्मणांनी त्यांचे काही अधिकार काढून घेतले व त्यांना शूद्र या निकृष्ट व चौथ्या वर्णात स्थान दिले. या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी जगभरातील समाजशास्त्रातील अनेक विद्वानांची मते खोडून काढलेली आहेत व स्वतःचे मत भरपूर संदर्भ व पुराव्यांसहित खरे निदर्शनास आणून दिलेले आहे. हा ग्रंथ समाजशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. पुढील ग्रंथ आहे द रिडल्स इन हिंदुझम. या ग्रंथाचे मराठी शीर्षक हिंदू धर्मातील कोडे असे आहे. बाबासाहेबांनी हा ग्रंथ 1954 साली लिहिण्यास सुरुवात केली व 1956 साली तो लिहून पूर्ण झाला. परंतु 6 डिसेंबर 1956 साली त्यांचे अचानक महापरिनिर्वाण झाल्यामुळे या ग्रंथामध्ये आवश्यक अंतिम फेरफार करणे व शेवटची प्रत तयार करण्याचे काम त्यांच्याकडून राहून गेले. बाबासाहेबांनी बुद्ध धर्म खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी जी 3 महत्त्वाची पुस्तके सांगितलेली आहेत त्यातील हे एक पुस्तक आहे. धर्मशास्त्राच्या दृष्टीने हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा मानला जात असून या ग्रंथात त्यांनी हिंदू धर्माविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे बुद्धिजीवी व विचारवंतांकडून आजही अनुत्तरितच राहिलेली आहेत. हिंदू धर्माविषयी अत्यंत निर्भीडपणे अनेक प्रश्न उपस्थित केल्यामुळे हिंदूंकडून या ग्रंथावर बंदी घालण्याची ही मागणी त्या काळी करण्यात आली होती. पुढील ग्रंथ आहे द पाली ग्रामर, डिक्शनरी अँड बौद्ध पूजापाठ. पाली व्याकरण, शब्दकोश आणि बौद्ध पूजापाठ हा ग्रंथ अनेक वर्ष अप्रकाशितच राहिला होता. 1998 साली महाराष्ट्र शासनातर्फे त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम नंबर 16 म्हणजे 16व्या खंडामध्ये या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आलेले आहे. पुढील ग्रंथ आहे रिव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन. क्रांती आणि प्रतिक्रांती या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या ग्रंथामध्ये क्रांती म्हणजे भारतामध्ये बौद्ध धर्माचा उदय आहे आणि प्रतिक्रांती म्हणजे बौद्ध धर्माला संपविण्यासाठी ब्राह्मण धर्माने केलेली कट कारस्थाने ही आहेत. ब्राह्मणी धर्माच्या या प्रतिक्रांतीने बौद्ध धर्माला या देशातून अनेक शतके संपवून टाकले. बौद्ध धर्माचा उदय कसा झाला व त्यास ब्राह्मणी धर्माने विरोध कसा केला याची ऐतिहासिक कारणे व विश्लेषण बाबासाहेबांनी या ग्रंथाच्या माध्यमातून केलेले आहे. पुढील ग्रंथ आहे बुद्धिझम अँड कम्युनिझम. याच पुस्तकाचे मराठी नामकरण बौद्ध धम्म व साम्यवाद असे आहे. 1956 साली नेपाळमधील काठमांडू येथे वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट कॉन्फरन्सची जी परिषद भरली होती त्यामध्ये बाबासाहेबांनी दिलेले हे व्याख्यान आहे. या परिषदेला येण्यापूर्वी बाबासाहेबांनी बुद्ध धर्मातील अहिंसा या विषयावर व्याख्यान देण्याचे ठरविले होते, परंतु तेथील आग्रहाखातर त्यांना बौद्ध धर्म व साम्यवाद या विषयावर व्याख्यान द्यावे लागले. पुढील ग्रंथ आहे द बुद्धा अँड हिज धम्मा. हा ग्रंथ म्हणजे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म होय. धार्मिक ग्रंथ म्हणावे असा बौद्ध धर्माचा एकही मार्गदर्शक ग्रंथ नाही. ही कमतरता लक्षात घेऊन त्यांनी बौद्ध धर्माचा मार्गदर्शक ठरेल असा धर्मग्रंथ त्यांनी निर्माण करण्याचे महान कार्य हाती घेतले. तो ग्रंथ म्हणजेच भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ होय. या ग्रंथाची त्यांनी 8 वेगवेगळ्या खंडामध्ये विभागणी केली असून यात भगवान बुद्धाच्या जन्मापासून अखेरपर्यंतचा जीवन प्रवास व तत्त्वज्ञान समाविष्ट केलेले आहे. या ग्रंथाची विशेषता म्हणजे बौद्ध धर्मातील पारंपरिक मतप्रणालीला धक्का देणारे क्रांतिकारक विचार या ग्रंथातून व्यक्त केलेले आहेत. कारण हा ग्रंथ बाबासाहेबांनी बुद्धांबद्दल आंधळी अंधश्रद्धा ठेवून लिहिलेला नसून यात बुद्धाची वचने, त्यांच्या विचारांची बुद्धिनिष्ठा, तर्कसंगती, अनुभव प्राधान्य व बहुजनांची तळमळ या निकषांना आधारभूत मानून लिहिलेले आहेत. या ग्रंथामुळे वाचकांना
बौद्ध धर्माबद्दल एक नवी दृष्टी मिळाली. बाबासाहेबांनी आपली निष्ठा व परिश्रम पणाला लावून निर्माण केलेला हा ग्रंथ त्यांची सर्वश्रेष्ठ साहित्यकृती आजही मानली जाते. मला वाटते की आपण बाबासाहेबांच्या बहुतेक सर्व प्रमुख ग्रंथांची या ठिकाणी ओळख करून घेतलेली आहे. शेवट करण्यापूर्वी मला एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की माझ्यासहित आपणा सर्वांनी महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार मानले पाहिजेत, कारण 1998 साली महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत नाविन्यपूर्ण व बहुमोल असा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला, ज्यामध्ये शासनाने बाबासाहेबांच्या सर्व लेखन व भाषणांचे पुनःप्रकाशन करण्याचे ठरविले. यामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस या शीर्षकाखाली शासनाने बाबासाहेबांची सर्व प्रकाशित साहित्यकृती तसेच अप्रकाशित साहित्यकृतीसुद्धा या उपक्रमाद्वारे प्रकाशित करण्यात आली. ही साहित्य संपदा एकूण 21 खंडांमध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे. या 21 खंडांचे मराठी भाषेसोबतच इंग्रजी, पंजाबी, तेलुगू, तमिळ, हिंदी अशा विविध भाषांमध्येही भाषांतर करण्यात आले व साहित्य जगतामध्ये अजरामर व बहुमोल अशी कामगिरी महाराष्ट्र शासनाने पार पाडली. त्यामुळे त्यांचे आपण सर्वजण आभार मानूया. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, माझे हे व्याख्यान माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचे आहे. तुम्हा सर्व वाचकांना हे अत्यंत उपयोगी ठरणारे आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही बाबासाहेबांची ही ग्रंथसंपदा आपल्या घरी आणून आपले घर वैचारिकदृष्ट्या संपन्न करावे. हे व्याख्यान तुमच्या मित्रांना व सहकाऱ्यांना पाठवून बाबासाहेबांच्या साहित्य संपदेची ओळख जास्तीत जास्त बांधवांना करण्यास मदत करावी, हीच नम्र विनंती. बौद्ध धम्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित अशी माहिती तुमच्यापर्यंत पोचावी, यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला न विसरता सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त व नाविन्यपूर्ण व्याख्यानासाठी. तोपर्यंत नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.